आहेत। राज्यातले जवळपास अर्धा लाख म्हणजेच 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। आर्थिक वर्ष संपायला 2 महिने शिल्लक राहिलेले आहेत, मात्र तरीही वाढीव टप्पा अनुदान जे ते रखडलंय। चालू आर्थिक वर्षाचं 1,100 कोटींचं अनुदान न मिळाल्यामुळे 50,000पेक्षा जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। सेवक संघ नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीत खटखटाट असल्यामुळे शिक्षण खात्यानं निधीसाठी प्रस्तावच पाठवण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे। वाढीव अनुदानास पात्र शाळा आहेत 3,427, तर 15,571 तुकड्या टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। 51,000 शिक्षक हे पगारवाढीतले आहेत। अंदाजे हे शिक्षक आपण बघतोय तर 1,100 कोटी रुपयांचा वाढीव टप्प्यासाठी अपेक्षित निधी आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळीतील मंदिरामध्ये झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी तलवारीचा आणि हंटरचा धाक दाखवून मारहाण केली आणि यामुळे घाबरलेल्या ग्रामस्थांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यामध्ये रात्रभर ठिय्या मांडला। जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर वृद्ध कलावंतांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। वृद्ध कलावंताला महिन्याला 11,000 रुपये द्या, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातल्या 300 कलावंतांच्या मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी ही मागणी यावेळेस कलावंतांनी केली आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी धरण आंदोलन केलेलं आहे। सरकार जमिनीला कवडीमोल भाव देत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आणि त्यामुळे गेल्या 7 दिवसांपासून ते धरण आंदोलन करतायत। तसंच जमिनीला योग्य तो भाव न दिल्यास सामूहिक आत्मदहन करू, असाही इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरातल्या मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्षवेधी असं आंदोलन केलं। अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात तक्रार अर्ज देऊन देखील कारवाई न झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। नांदेडमध्ये किनवट तालुक्यात पैनगंगा नदीपात्रात 5 TMC पाणी सोडावं, या मागणीसाठी 15 गावांमधील गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। उन्हाळ्याला 4 महिने बाकी असताना फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडं पडलंय आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। पालघरच्या 5 गावांच्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत त्या मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। मागील 6 वर्षांपासून या योजना पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। नाशिकमध्ये सिडकोतील रायगड परिसरात महिलांकडून पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलंय। वाशिमच्या वाकदमध्ये महिलांनी अंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही पाणी पोहोचलेलं नाही। संतप्त गावकऱ्यांनी या योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आंदलगावमधील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मांजरा नदी पलीकडील शेतीला जाण्यासाठी म्हणून पर्यायी रस्ता नसल्यानं लोखंडी कलईतून प्रवास करावा लागतो। तसंच अनेक वेळा मागणी करूनही पुलाची उभारणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। महिला पाण्यामध्ये कडं लागेल। धाराशिवमधील हिंगणगावमध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जवळपास शेकडो एकरमधील 35 शेतकऱ्यांना शेती गाठण्यासाठी पाळण्याद्वारे नदी ओलांडावी लागते आणि त्यामुळे शेतीवर जाण्यासाठी म्हणून पूल बांधून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे।
यानंतर बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आल्या आणि या प्रकरणी मोठी कारवाई झालेली आहे. मध्य प्रदेशातून एका महिला अधिकारीला अटक करण्यात आलेली आहे. ही महिला अधिकारीच सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि या प्रकरणात पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक केलेली आहे. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचंही तपासातून पुढे आलं. एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती. एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आणि या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली होती. आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हिंगोलीच्या कयाधू नदीत सार्वजनिक नाल्याचं पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून या नदीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे पालिकेवर कारवाई व्हावी यासाठी म्हणून पर्यावरण प्रेमींनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. रत्नागिरीमध्ये 40 वर्षांनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली आणि त्यामुळे मच्छीमार बांधवांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. तसंच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणनं 9 महिन्यांमध्ये वीज चोरीचे जवळपास 3,500 प्रकरणं उघडकीस आणलेली आहेत. सुमारे 6.25 कोटींची वीज चोरी उघडकीस आली. वीज चोरीची बिलं न भरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश करण्यासाठी म्हणून सरकारकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर यापुढच्या काळामध्ये 529 गावांसाठी MSRDC नियोजनाचं काम करणार आहे. TCOC कालावधीच्या सुरुवातीलाच गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. शासनानं या माओवाद्यांवर एकूण 28 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एक डिव्हिजनल कमिटी मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि 2 सदस्यांचा समावेश आहे. अकोल्यात बोरवेलमध्ये पडलेल्या एका माकडाच्या पिलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. 15 फूट खोलवर बोरवेलमध्ये अडकलेल्या या माकडाच्या पिलाला दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलंय. सांगलीमध्ये एका तरुणाच्या घरामध्ये विषारी साप सापडला. दोरी समजून या तरुणानं सापाला उचललं होतं. सुदैवानं सापानं चावा घेण्यासाठी तोंड पुढे केलं, पण तरुणानं हात मागे घेतल्यामुळे हा तरुण बचावलेला आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथील ही घटना आहे. जालन्यात बदनापूरमध्ये एका तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. उच्च शिक्षण घेऊनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तिनं आत्महत्या केली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आणि या प्रकरणी पोलिसांनी राहुल भिंगारकर या आरोपीला अटक केलेली आहे. मृत महिलेनं आरोपी राहुलला 2.5 लाख रुपये उसने दिले होते. मात्र पैसे तो परत करू शकत नसल्यानं महिलेनं माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता. यातूनच आरोपी राहुलनं या महिलेची हत्या केली आहे. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मयत मुलीच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आलेली आहे. 3 अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत सामानाची तोडफोड केलेली आहे. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येणार असा इशाराही या तरुणांनी दिला आहे. कल्याण डोंबिवलीच्या पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम तीव्र केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळ मालकांची एक बैठक घेतली आणि या बैठकीत भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या, अन्यथा भाडेकरू बांगलादेशी असल्याचं आढळल्यास त्या घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिलेला आहे.
या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी गोळीबार केलेला आहे। ही घटना पुण्याच्या बिव्वेवाडीमध्ये घडलेली आहे। या घटनेमध्ये तरुणाच्या पाठीत गोळी लागल्यामुळे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांना 2 आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। सांगली पोलिसांनी विटा इथे कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे। या कारवाईमध्ये तब्बल 29 कोटींचा एमडी ड्रग्स आढळून आलं। या प्रकरणी पोलिसांनी आणखीन 3 बेड्या ठोकल्या आहेत। नागपुरात स्वच्छतागृहातील महिलांचे चोरून व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली। नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील महिलांच्या स्वच्छतागृहात हा संतापजनक प्रकार घडलेला आहे। आरोपी शिक्षक मंगेश खापरे हा दिघोरीतील एका शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून काम करत होता। लोणावळ्यामध्ये एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायकरित्या प्रवास करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ म्हणावा लागेल। मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात, मात्र मुलांचा हा प्रताप पाहून पालकांच्या चिंतेतही भर पडली आहे। पुण्यातील पेठ परिसरात महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत। संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आला। कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। तसंच या प्रकरणातील 4 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर रुडकी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरचा टायर फुटून भीषण अपघात झाला आणि हा ट्रॅक्टर थेट हवेमध्ये उडून जमिनीवर आदळला। या घटनेत चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। तर बाळाच्या पोटात बाळ असलेल्या महिलेची बुलढाणा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली। महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे। महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्याही पोटात बाळ अशी दुर्मिळ केस बुलढाण्यामध्ये समोर आली होती आणि या गर्भधारणेला वैद्यकीय भाषेत फिट्स इन पेटू असं म्हणतात। जवळपास 5 लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये असं एक प्रकरण पाहायला मिळतं। मात्र महिला आणि बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तर आता बाळाच्या पोटामध्ये असणारं बाळ शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचाशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच पोहोचलं। या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आणि त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही प्रकारे कुस्ती स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर, विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पंचांनी दिलेल्या निर्णयावर कुस्तीपटू शिवराज राक्षेनं नाराजी व्यक्त केली आहे। माझी पाठ टेकलीच नाही, पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला, सामन्याचा रिप्लाय दाखवा, हरलोत हे आम्ही मान्य करू असं कुस्तीपटू शिवराज राक्षे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। शिवराजवर जो अन्याय झाला त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे असं पाटील यांनी म्हटलंय। कुस्ती झाली की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। या प्रकरणात शिवराजची कुठलीही चूक नाही असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पैलवानांना सुनावलेला आहे। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे। शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यास समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिलेली आहे। पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तसंच काका पवारांच्या कुठल्याही मल्लावर आम्ही अन्याय केला नाही असंही भोंडवे यांनी म्हटलं आहे।
बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स फ्री आता हा झालेला आहे आणि त्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला. आता बजेटनंतर मध्यम वर्गाच्या नजरा लागलेल्या आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाकडे. RBIची लवकरच बैठक होणार आहे आणि या बैठकीत RBI रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. RBI रेपो रेट 6.50 वरून 6.25% करणार का याकडेही आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर RBI कडून रेपो रेटमध्ये कपात झाल्यास त्याचा परिणाम मध्यम वर्गाला कमी व्याजदरानं कर्ज मिळण्यास होणार आहे. आणि आता पाहूयात उर्वरित टॉप 50 बातम्या. अभिनेत्री ममता कुलकर्णीचा वाद काही केल्या संपायला तयार नाही. महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीनं 10 कोटी रुपये मोजले होते असा आरोप ममतावर करण्यात येतोय. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर करण्यात आलं होतं. मात्र विरोधानंतर ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलंय. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमारनं विशेष मोकोका कोर्टामध्ये घुमजाव केलाय. पोलीस कोठडीत जबरदस्तीनं जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केला. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारनं कोर्टात अर्ज केला. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवर प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. खारघरच्या मेडिकवर रुग्णालयाला मनसेनं दणका दिला. अपघातग्रस्त रुग्णाच्या इन्शुरन्समधून बिल घेऊन पेशंटला डिस्चार्ज दिला. मात्र लगेचच अतिरिक्त 50,000 रुपयांसाठी डिस्चार्ज कार्ड फाडून रुग्णाला थांबवण्यात आलं. हा प्रकार कळताच मेडिकवर रुग्णालयाला मनसेनं धारेवर धरत जाब विचारला. 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा प्रकार पुण्याच्या रांजणगाव MIDC परिसरात घडलाय. कामगारांना कामाचा मोबदला न देता डांबून ठेवल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 2 अटक करण्यात आली आहे तर 2 पोलीस शोध घेत आहेत.